नमस्कार. अद्भुताचं, अतिमानुषाचं व रहस्यमयतेचं भयकारक रूप मतकरींच्या गूढकथेमधून समोर येतं. त्यात मानवी जीवनाचं व व्यक्तिमत्वाचं वास्तव आणि त्यांच्याशी अपरिहार्यपणे जडलेलं कारुण्य यांचा संदर्भ सतत जागा असतो. आज आपण ऐकूया रत्नाकर मतकरी यांची कथा हेड स्टडी. त्यांच्या रंगांधळा ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा समाविष्ट केलेली आहे. ऐकूया हेड स्टडी. राधेकृष्ण समोरच्या खिडकीतून बाहेर पाहत निश्चल बसून असतो. बाहेर काही नसतं, म्हणजे विशेष लक्षपूर्वक पाहावं असं. रस्ता तोही एका बाजूचा, फारशी वर्दळ नसलेला. झोपेतून उठला की राधे त्या खिडकीशी येऊन बसतो. नुकतंच उजाडलेलं असतं. मग उन्हं पडू लागतात. ती अधिकाधिक तापत जातात. दुपार होते. थोड्या वेळाने उन्हं कलतात. हळूहळू संध्याकाळच्या सावल्यामध्ये मिसळून जातात. सावल्या गडद होतात. अंधारतं. रात्र पडते. अंधार उजेडाची ही भरती ओहोटी पाहता पाहता राधेचे डोळे तारवटतात, थकतात. त्यात झोप नकळत उतरते. राधे पलंगावर अंग टाकतो. पुन्हा सकाळ झाली की नजर खिडकीला चिकटवतो. दिवसचे दिवस हाच क्रम, एकच उद्योग, खिडकी बाहेर पाहण्याचा, क्षणभरही खंड न पडता. खरं तर राधे खिडकीबाहेर तरी कुठे पाहतो? अमुक एका वस्तूवर अशी त्याची नजर ठरलेलीच नसते. तो नुसता शून्यात पाहत असतो. शून्यात किंवा शून्यात देखील नाही. खरं तर तो मनात आतल्या आतच पाहत असतो. खिडकीबाहेर असं उगाच म्हणायचं, पण खरं म्हणजे ते पाहणं नजरेच्याही आत. बाहेरच्या उन्हात नव्हे, तर खोल खोल मनातल्या काळोखात. राधेच्या लेखी आत बाहेर सारं सारखंच आहे. अंधार उजेड दोन्ही एकच आहे. कारण त्याला मुळी कसलं भानच राहिलेलं नाही. जगाचं नाही, स्वतःचंही नाही. तो आपला नुसता सुन्नपणे बसलेला असतो खिडकीत. पण नेहमीच नाही हं. कधीकधी या सुन्नपणातही खंड पडतो. राधेच्या मनाच्या तळाशी खोल खोल साठलेल्या काळोखातून कधीतरी काहीतरी वर येऊ लागतं. सावकाश, हळूहळू फेसाळत, बुडबुडत, काळ्या चिप्प चिखलानेच गोळ्यावर गोळे रचून काहीतरी लडबडीत निराकार तयार व्हावं आणि काळ्या शार गाळातून धडपडत वर येऊ लागावं. गुठळ्यांचेच 20-25 बोटांचे पंजे पुढे करून मानगुटीला झोंबू लागावेत, तसं ते करतं. राधेचा सुन्नपणा मग कडाकड फुटून पडतो. उन्हात तापलेल्या त्या सुन्नपणाचे तुकडे तुकडे पडतात आणि मानगुटीवर बसलेल्या त्या काळ्या कुट्ट निराकाराच्या भयाने राधे जीव चालल्यासारखा बोंबलू लागतो. धावा धावा, वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. अर्थात हे शब्द असे इतके स्पष्ट कधीच उमटत नाहीत. राधेचं जेव्हा भान गेलं तेव्हाच जणू त्याचे शब्दही हरवले. आता तो आक्रोश करू लागला म्हणजे नुसत्या आरोळ्या ऐकू येतात. शब्द घुसमटल्यासारखे, जीभ तुटल्यासारखे होतात. राधे ओरडतो. बेंबीच्या देठापासून म्हणतात तसं किंचाळतो. पण हे सारं एखादं मुकं जनावर काठीने बडवल्यानंतर हमरेल ना, तसं. त्याचा अर्थ कुणाला समजत नाही. कारणही कळत नाही. काहीही नवीन घडलेलं नसताना अचानक हा टाहो सुरू होतो. खिडकीबाहेर राधे एकाएकीच किंचाळ्या फोडू लागतो. मग मी, नर्स परेरा, वॉर्ड बॉईज आम्ही सारे धावत जातो. आम्हाला समोर काही दिसत नाही, पण राधेला मात्र जणू आम्हीच दिसत नाही. त्याच्या नजरेसमोर दुसरंच काहीतरी घडत असतं. भयानक, अक्रीत. त्या अमानुष भीतीपायी
त्याचा सारा देह गदगदा हलत असतो. डोळे आता कपाळातून बाहेर पडतील की काय असं वाटण्या इतके तारवटलेले असतात. नळ फुटल्यासारखा घाम अंगभर वाहत असतो. तोंडाला फेस आलेला असतो आणि जीभ एकसारखी दाताखाली सापडत असते. जीव घेण्या भीतीपासून सुटण्यासाठी राधे खोलीभर थैथया नाचत असतो. अंगावरचे कपडे ओढून ते फाडीत असतो. बिछाण्यावरच्या चादरी खेचीत असतो. कपड्याचे बोळे तोंडात कोंबीत असतो. नर्स, वॉर्ड बॉईज त्याला पकडून एका जागी बसवण्याचा प्रयत्न करतात, पण तो चौघांनाही आवरत नाही. एकाएकी आला तसाच तो उन्माद ओसरतो आणि गलितगात्र होऊन राधे जमिनीवर अंग टाकतो. भीतीच्या काळ्या वाटेवरून वाहत येऊन पुन्हा एकदा सुन्नपणाच्या किनाऱ्याला लागतो. पण कधीकधी लाटा एकामागून एक येतच राहतात. त्याला आत आत खेचीत राहतात. किनारा दिसेनासा होतो. मग डॉक्टरांना गुंगीचं इंजेक्शन द्यावं लागतं. भयाने आक्रसलेला जीव मग गुंगीच्या स्वाधीन होतो. पण नुसत्या एवढ्याच कारणासाठी राधेला या खोलीत एकटं ठेवलेलं नाही. सुन्न होऊन स्तब्ध बसणाऱ्या माणसाला जनरल वॉर्डमध्ये ठेवलं असतं तरी चाललं असतं. मध्ये मध्ये झटके येणाऱ्या माणसाच्या खोलीतही फार नाहीतरी 2-4 लोकांची सोय होऊ शकली असती. पण राधेची गोष्टच वेगळी आहे. त्याच्या खोलीवर पाटी आहे. तिच्यावर लाल रंगात एकच शब्द लिहिलेला आहे. तो शब्द पाहिला की कुणी तिकडे फिरकायला धजत नाही. नर्स परेरा देखील सोबत वॉचमनला किंवा वॉर्डबॉयला घेतल्याशिवाय त्याच्या खोलीत शिरत नाही. तो शब्द आहे प्राणघातक. मला त्या शब्दाची विलक्षण खंत वाटते. राधे कृष्णाच्या बाबतीत तो वापरला जावा यासारखं वाईट दुसरं काहीच नाही. राधे माझा अगदी जीवश्य कंठस्थ मित्र. मला स्वतःचा संसार नाही आणि जीव लावायला राधेशिवाय दुसरं कोणी नाही. तसं पाहिलं तर आमच्या वयात बराच फरक, म्हणजे निदान 7-8 वर्षांचा तरी. पण त्यामुळेच मला तो धाकट्या भावासारखा वाटतो. तो देखील मला थोरल्या भावाविषयी आदर आणि प्रेम दाखवित असे. दुर्दैव असं की तो वेडा असल्याचं नको तसला तो शब्दसुद्धा नको. वेडा असल्याचं सर्टिफिकेट लिहिण्याचं अमंगळ काम मात्र त्याच्यावर एवढं प्रेम करणाऱ्या माणसाकडेच आलं. एक विख्यात सायकॅट्रिस्ट म्हणून, त्याची केस पहिल्यापासून माहीत असलेला डॉक्टर म्हणून. दैव असं चमत्कारिक विनोद का करतं? राधेला ते तसलं सर्टिफिकेट देण्यापेक्षा मी डॉक्टर झालोच नसतो ना तर बरं असं आज वाटतं. मनावर दगड ठेवून असली कर्तव्य करावी लागणारा हा पेशाच नतद्रष्ट. शिकत असताना पुष्कळ वाटायचं की डॉक्टर झालो म्हणजे आप्तेष्टांच्या उपयोगी पडू. पण राधे इतक्या जवळच्या माणसालाच हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची पाळी डॉक्टर या नात्याने माझ्यावर येईल या नशिबाची तेव्हा काय कल्पना. वाईट याचंच वाटतं की राधेला माझा आता काही उपयोग नाही. उपयोग होता तेव्हा मी त्याच्यासाठी खूप केलं, पण त्याचा आजार आगीसारखा भडकत गेला आणि मी अपयशी ठरलो. आज तो माझ्या ट्रीटमेंटखाली आहे आणि तो सुधारावा म्हणून मी शक्य ते सारं करीत आहे. पण वेडासारखा आजार येतो हत्तीच्या पावलांनी, पण मुंगीच्या पावलांनी परत जाता जाताही कधी उलटेल याचा नेम नसतो. आज तर त्याच्यात कणभरही सुधारणा नाही. पण पुढे मागे झालीस तरी तो साधासुद्धा वेडा नाही. प्राणघातक, खुनी प्रवृत्तीचा, गुन्हेगार. म्हणजे पूर्ण बरा झाल्यानंतर देखील त्याला लोक वाळीत टाकणार. मला तरी राधेच्या नशिबात अंधार दिसतोय. समाधान मानायचं ते एवढंच की आज राधे माझ्या नजरेखाली आहे. राधेकृष्ण एक चांगला कलावंत होता, उत्तम शिल्पकार. जे स्कूलमध्ये असताना तो हेअर स्टडीमध्ये फार नावाजला होता.
समोरच्या मॉडेलचा मानेपर्यंतचा भाग पाहून जसंच्या तसं शिल्प करणं यात त्याचा हातखंडा होता. ते मुंडकं पाहणाऱ्याला इतकं जिवंत वाटायचं की जसा काही त्यातला स्नायू न स्नायू शिल्पकाराला सापडलाय. पण राधेचे वडील वारले आणि त्याला शिक्षण अर्धवटच सोडून द्यावं लागलं. त्याने मग फ्रीलान्सिंग सुरू केलं आणि स्वतःचा एक छोटासा स्टुडिओ काढला. शिक्षण पुरं करता तर आज राधे एक ख्यातनाम शिल्पकार झाला असता. मी त्याला शिक्षणासाठी मदत करायला हवी होती, पण त्यावेळेस जम बसवण्यासाठी जिथे मलाच दुसऱ्याची मदत घ्यावी लागत होती तिथे मी काय करू शकणार होतो. त्यातून त्याचा स्टुडिओ चांगला चालेल याची मला खात्री वाटत होती. पण आपल्या देशात सगळ्या सच्च्या कलावंतांना येतो तोच अनुभव राधेकृष्णालाही आला. त्याच्या शिल्पकलेचं मुळी चीजच होईना. सुंदर सुंदर पुतळे नुसते पडून राहू लागले. त्यातून राधेकृष्णाला पदवी नव्हती, उचलून धरणारा भगतवर्ग नव्हता. फॅशनेबल वर्तुळात वावरून आपण कुणीतरी फार श्रेष्ठ आहोत असं दाखवण्याची व्यावहारिक कला अवगत नव्हती. मुळात आधी तो फारच भोळा होता. कोणी काही म्हटलं ना की त्याला ते खरं वाटायचं. अविश्वास असा कुणावरच नाही. कलेच्या जगातही थोडीफार जाहिरात, थोड्या लटपटी, थोडी मखलाशी हे सगळं करावं लागतं याचा त्याला पत्ताही नव्हता. अर्थातच त्याच्या पुतळ्यांना गिऱ्हाईक मिळेना. त्यातून मॉडर्न आर्टची लाट आली. निरर्थक निराकार आकृत्यांमधून अर्थ शोधून काढून कलावंत स्वतःची पाठ थोपटून घेऊ लागले. मग राधेकृष्णाच्या लाईफ लाईक पुतळ्यांना विचारतोय कोण? गरीब पडखाऊ स्वभावाच्या राधेकृष्णाने हार खाल्ली. त्याने स्टुडिओ बंद केला. नाहीतर काय करणार? पुतळ्यांसाठी साहित्य आणणं देखील अशक्य झालं होतं. तो कुणातरी कारागिराच्या दुकानावर कामाला राहिला. दुकान होतं पुतळे करण्याचंच, पण हे पुतळे कलात्मक नव्हते, हे डमीच होते. शिंप्यांना, तयार कपड्याच्या दुकानांना, साड्यांच्या जाहिरातींना मोठ्या प्रमाणावर डमीज पुरवण्याचं काम त्या दुकानात चालायचं. राधेची सारी शिल्पकला त्या डमीजवर ओतली जायची. गिराईक तारीफ करीत, पण मालक कसं बसं जेमतेम भागण्यापुरता पैसा दे. एके दिवशी राधेकृष्ण तिथूनही निघाला, पण आता गिऱ्हाईकं ओळखीची झाली होती. त्यांच्याचपैकी कुणीतरी भांडवल दिलं. राधेकृष्णाने स्वतःचं छोटंसं दुकान काढलं. डमीचंच. कलेला वाव नव्हता, पण निदान पैसा मजबूत मिळू लागला. त्यातून त्याला उरक चांगला. सारं काम एकटा करायचा, पण बिचाऱ्याचं नशीबच खोटं. पैसा मिळवण्याचा मार्ग सापडला. बरे दिवस येऊ घातले आणि त्याच वेळी त्याच्या वेडाचा पाया घातला गेला. एक दिवस तो गप्पा मारता मारता मध्येच मला म्हणाला, डॉक्टर, मी कामात थोडा बदल करणार आहे. बदल? कसला? मी विचारलं. हे डमीज करतो ना, त्याऐवजी मी नुसती मुंडकी करणार आहे. मुंडकी? हो. असं टवकारून बघायला काय झालं? मुंडकी म्हणजे हेड्स. स्कूलमध्ये नाही का आम्ही हेड स्टडी करीत असू, तसली मानेपर्यंतची. अरे, पण लोकांना नुसती मुंडकी कशी चालतील? न चालायला काय झालं? अरे, चिक्काट डिमांड आहे मुंडक्यांना. राधे हसून म्हणाला. फॅशन डिझायनर्स, हेअरस्टायलिस्ट, मेकअप मेन, सिनेमावाले. राधेची ती यादी ऐकता ऐकता माझ्या डोळ्यांसमोर एक वेगळंच चित्र तरळू लागलं. लोकांनी राधेकृष्णाकडनं मुंडकी विकत घेतली आहे. ती घरोघर भिंतींवर लटकावून ठेवलेली आहेत. प्राण्यांची तोंडं जशी वॉल डेकोरेशनसाठी लावतात ना, तशी. सुंदर स्त्रियांची मुंडकी, कुरूप पुरुषांची मुंडकी, वृद्ध जरठांची मुंडकी, छोट्या बाळांची गोजीरवाणी मुंडकी. नाहीतरी पहिल्यापासून मला हेअर स्टडीचा नाद होता. राधे बोलतच होता. संबंध बॉडी करायची म्हणजे साला वैताग असतो.
त्यात नाना लफडी, प्रपोर्शन, पोज, हे आणि ते. शिवाय एवढं करून त्यात वेगळेपणा नाही. वेगळेपणा येणार तो चेहऱ्यांनीच. मग नुसते चेहरेच बनवलेलं काय वाईट? मला हे सगळं पटत नव्हतं. त्यात कुठेतरी कसला तरी चमत्कारिकपणा होता. पण तरीही मी ऐकत राहिलो, कारण मला एक प्रकारचं कुतूहल वाटत होतं. मुणकी, नुसती मुणकीच राधे घडवणार, बिनधडाची? नाहीतरी तो म्हणत होता ते बरोबर होतं. तसं पाहिलं तर हातापायात काय विशेष आहे? खरं सौंदर्य मस्तकातच. हो की नाही? गंमत आहे नाही? राधे हसून म्हणाला. आता आपण दोघेही एकाच लाईनमध्ये येणार. म्हणजे? मला काही कळेना. अरे तू सायकॅट्रिस्ट म्हणजे डोक्याचा डॉक्टर, आणि मी फक्त डोकी तयार करणारा शिल्पकार. म्हणजे दोघांचाही धंदा एकच ना, हेड स्टडी. काय हेड स्टडी? हेड स्टडी असं म्हणून राधे केवढ्याने हसत सुटला, डोक्यात बिघाड झालेल्या एखाद्या माणसासारखा. आणि खरंच तेव्हापासून राधे नुसता मुणकीच करू लागला. त्याची अटकळही बरोबर ठरली. नुसत्या मुणक्यांना गिऱ्हाईक पुष्कळ होतं. त्याच्या किमतीही गिऱ्हाईकाच्या गरजेप्रमाणे आणि त्यापेक्षाही त्याच्या खिशाप्रमाणे बदलत्या असत. एखादा गरीब मेकअपमन मिशा नाहीतर टोप लावून पाहायला एखादं डोकं माफक किमतीत घेऊन जाई, तर शिरच्छेदाच्या सीनसाठी प्रमुख नटाचं तंतोतंत मुंडकं करण्यासाठी हजारोंनी रुपये मोजायला कोणी सिनेमावाला तयार होई. राधे गिऱ्हाईक पाहून पैसे घेई. कधी कुणाला अडवून धरीत नसे की अडचणीत टाकीत नसे. शिवाय कामात कसलीही कसूर नाही. प्रत्येक चेहऱ्याच्या स्नायूत त्याची मेहनत दिसून यायची. पापण्यांना खोटे केस लाव, दातांसाठी प्लॅस्टिक वापर, अशा अनेक युक्त्यांनी तो मुंडकं इतकं जिवंत करायचा की ते नुकतंच देहापासून अलगद वेगळं केल्यासारखं वाटायचं. मी कधी वेळ मिळाल्यास त्याच्या दुकानावर जात असे. तिथेच मागच्या बाजूला तो काम करीत बसायचा. माणसाचं मुंडकं तयार करताना त्याला इतका विलक्षण आनंद व्हायचा की त्याचा सगळा चेहरा उजळून निघायचा. भारल्यासारखा तो काम करीत राही. त्याला काम करताना पाहताना वेळ कसा निघून जाई कळतही नसे. त्याच्या आजूबाजूला पसरलेल्या मुंडक्यांकडे पाहता पाहता तर चक्रावून गेल्यासारखं होई. इतकी विलक्षण जिवंत मुंडकी एकत्र पडलेली पाहणं नाही म्हटलं तरी थोडं भयावहच होतं. माझ्यासारख्या कधीमधी ते दृश्य पाहणाऱ्या माणसाला गरगरल्यासारखं होई. तिथे राधेसारख्या दिवस रात्र तेच काम करणाऱ्या माणसावर त्याचा परिणाम झाला तर नवल नव्हतं. त्याच्या वेडाची दुसरी अवस्था इथेच सुरू झाली. एके दिवशी अत्यंत अस्वस्थ मनस्थितीत तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, डॉक्टर, स्वप्नावरून माणसाची मनस्थिती कळत असेल नाही? मी म्हटलं, अर्थात, पण अगदी प्रत्येक वेळेला नाही काही. पुन्हा पुन्हा 30 स्वप्न पडायला लागली तरच. तर मनस्थिती कळते ना? मग मला भीती वाटायला लागले. अलीकडे एकच स्वप्न मला पुन्हा पुन्हा पडतं आणि स्वप्न देखील साधं नाही रे, भयंकर आहे. मी थोडीशी थट्टा मस्करी करून राधेला शांत केलं आणि मग हळूहळू त्याने मला आपलं स्वप्न सांगितलं. राधे म्हणाला, त्याप्रमाणे स्वप्न भयंकर होतं. स्वप्नात राधे कृष्ण एका स्त्रीशी हसत हसत गप्पा गोष्टी करीत असायचा. अचानक तो जवळची काठी तिच्या मानेवर मारायचा. त्याबरोबर तिचं मुंडकं धडावेगळं व्हायचं. प्रत्येक स्वप्नात स्त्रिया वेगवेगळ्या असत. वातावरण निरनिराळं असे.
कुठे पार्टी चालू असायची तर कधी दोघेच बागेत बसलेले असत, पण राधेने प्रहार करणं आणि मुंडकं खाली पडणं मात्र सगळ्या स्वप्नांमध्ये हटकून घडायचंच. मी काळजीत पडलो, पण माझी काळजी वरकरणी दिसू न देता मी तो विषय थट्टेवारी नेला. राधेला म्हटलं, अरे यात घाबरण्यासारखं काही नाही आहे. रोज आजूबाजूला मुंडकी घेऊन बसतोस, हां, मग ते स्वप्नात येणं स्वाभाविकच आहे ना. काय पण असलं काही होणार असेल तर हा धंदा सोडून दे, मग स्वप्न बिप्न झक्कत पडून जातील. माझ्या सांत्वनाने राधे थोडा थारावला, पण त्याचं पुरतं समाधान झालं नाही. तो विचार करत राहिला. माझ्याशी हसत हसत बोलणारी बाई म्हणजे माझ्यावर प्रेम करणारी बाई, आणि मी स्वतःच तिचं शिर. असं कसं? असं कसं? स्वतःच निर्माण केलेल्या प्रश्नांच्या भोवऱ्यात तो गुरफटून गेला. धंद्याचा जम इतका उत्तम बसला होता की तो बंद करणं राधेला शक्यच नव्हतं. तेवढ्यात त्याचं लग्न ठरलं. नाहीतरी त्याच्या आईचं आता वय झालं होतं. बिचारीने राधेसाठी खूप कष्ट उपसले होते. आता सून यावी आणि मुलाचा संसार सुखात चाललेला बघावा एवढीच माफक इच्छा तिच्या मनात होती. गिरिजा तशी काळी सावळी होती, पण तरी नाकी डोळी नीटच होती. बोलण्या वागण्यात गोडवा होता, जिव्हाळा होता. ती राधेचा संसार सुखाचा करेल यात शंका नव्हती. पण अचानक एक भयंकर प्रकार घडला आणि लग्न लांबणीवर पडलं. त्या दिवशी सकाळी मला घरी निरोप आला की असशील तसा राधेच्या घरी ये. मी नुकताच उठलो होतो आणि सकाळची कामं आटपीत होतो. निरोप मिळताच मी कपडे बदलले आणि लगोलग राधेच्या घरी हजर झालो. घराबाहेर पोलीस उभे होते. माणसांची ही गर्दी जमली होती. मला धक्काच बसला. गर्दीतल्या साधारण ओळखीच्या एका माणसाला बाजूला घेऊन मी प्रकार काय आहे ते विचारलं. तो म्हणाला, राधे कृष्णाच्या आईचा खून झालाय. खून? मी किंचाळलो. हो, मुंडकं धडावेगळं केलंय. काय म्हणतोस? मला भोवती सगळं गरगर फिरत आहे असं वाटू लागलं. कुणीतरी चोरीच्या उद्देशाने घरावर धाड घातली बहुतेक. म्हातारीने विरोध केला, काढली कापून. पण चोर म्हणावा तर मी सगळं ऐकायला थांबलोच नाही. आत धाव घेतली. पोलीस इन्क्वायरीला तोंड देत राधेकृष्ण उभा होता. त्यावेळेचा त्याचा चेहरा आठवतो आणि आज खात्री पटते की तीच त्याच्या आजाराची तिसरी अवस्था होती. त्याआधी 2च दिवस मी राधेला भेटलो होतो. तो राधे आणि हा राधे या जणू 2 साफ वेगळ्या स्वभावाच्या वेगळ्या वयाच्या व्यक्ती होत्या. एका रात्रीत तो वयस्क वाटू लागला होता. विलक्षण ताण पडल्यासारखा त्याचा चेहरा ओढला होता. त्यावर दुःख तर होतंच, पण एकूण भान नसलेल्या माणसाचा होता. त्याला त्या परिस्थितीत पोलीस ऑफिसरशी बोलू देणं धोक्याचं होतं. पोलिसांना संशय येईल असं काहीतरी तो बोलून जाण्याचा संभव होता, पण उघडपणे त्याला बाजूला काढणंही अशक्य होतं. तरी मी पुढे झालो आणि स्वतःची ओळख पोलीस ऑफिसरना करून दिली. ते माझ्याशी आदराने बोलू लागले. त्यांच्या बोलण्यावरून एवढंच कळलं की राधेकृष्ण अजूनपर्यंत तरी वेड्यासारखं काही बोलून गेला नव्हता. उलट त्याच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रकार घडला तेव्हा तो घरातच नव्हता. काल रात्री तो मित्राकडे गेला होता. परत येताना त्याची शेवटची गाडी चुकली होती आणि सारी रात्र त्याला स्टेशनवरच काढावी लागली होती. पहाटेच्या पहिल्या गाडीने तो आला तेव्हा दार उघडच होतं आणि मधल्या खोलीच्या उंबरठ्यात त्याच्या आईचं शिर पडलं होतं. खोलीत देह पडला होता. ते दृश्य पाहून राधे जो किंचाळ सुटला होता तो लोक जमून त्यांनी त्याला गप्प करेपर्यंत. पोलिसांना हत्यार सापडलं नव्हतं. फिंगरप्रिंट्सही नव्हते. मला हायसं वाटलं. राधे अजून तरी सुरक्षित होता.
त्याची ॲलिबी थोडी कच्ची होती, पण कच्ची असल्यामुळेच निदान ती त्याच्या विरुद्ध जाणारी नव्हती. रात्रभर मित्राकडेच होतो असं तो सांगता तर ते पडताळून पाहणं पोलिसांना सहज शक्य होतं. पोलिसांचे सगळे उपचार उरकले आणि मगच आम्हाला अग्निसंस्काराची परवानगी मिळाली. ते दृश्य मी जन्मात विसरणार नाही. दिवसा रात्री कधीही ते माझा पाठपुरावा करतं. राधेच्या आईचं ते तुटलेलं शीर अगदी अगदी राधेच्या दुकानातल्या मुंडक्यांसारखं, फक्त काही कमी, काही जास्त. कमी कमी अर्थातच जिवंतपणाचा भास, तजेला आणि अधिक तुटून लोंबणारे स्नायू, वाळलेल्या रक्ताचा जाड थर. मी राधेला फार काही बोललोच नाही. फक्त त्याला एवढंच सुचवलं की त्याच्या जुन्या संबंध शरीराच्या डमीजपैकी काही त्याने आपल्या कामाच्या ठिकाणी आणून ठेवाव्या. पोलिसांच्या नजरेला केवळ मुंडकीच पडणं चांगलं नव्हतं, त्यांना काहीतरी संशय आला असता. त्या दिवसापासून राधे तंद्रीत असल्यासारखा वागू लागला. त्याचं बोलणं जवळजवळ बंदच झालं. कधी कधी मात्र मला किंवा गिरिजाला तो म्हणे, स्वप्नात माझ्याशी हसणारी स्त्री मला दिसायची, म्हणजे माझ्यावर प्रेम करणारी, माझी आई. आणि मग तो लहान मुलासारखा रडू लागायचा. त्याचं सांत्वन करायचा निष्फळ प्रयत्न आम्ही करीत असू. गिरिजा म्हणायची, असं काय करता वेड्यासारखं? तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आई गेल्या, पण मी आहे ना, मी आहे ना. हे तिचे शब्द जणू त्याला चमकवून जागे करीत. तिच्या नजरेत नजर रोखून तो म्हणायचा, हो तू आहेस ना, तू आहेस, हो तू आहेस. पण मनातून राधेला कसली तरी टोचणी लागल्यासारखं दिसत होतं. त्याचे व्यवहार पूर्ववत चालू होते, पण मधूनच त्याचं भान जाई. आपण काय बोलत आहोत हेच तो विसरून जाई आणि मग धागा जुळवायला प्रयास पडत. चेहरा अपराधी होई, कसली तरी भीती वाटल्यासारखे शहारे अंगभर येत. एकदा तर तो मला स्पष्टच म्हणाला, डॉक्टर डॉक्टर मला काहीतरी होतंय रे, कसली तरी भीती वाटते. पण तेवढंच, कसली वाटते हे विचारलं तर सांगे ना. राधेच्या आजाराच्या चौथ्या अवस्थेची सुरुवात मला चांगली आठवते. एकदा तो अचानक माझ्या हॉस्पिटलवर आला. मी कामात होतो म्हणून त्याला वेटिंग रूममध्ये बसायला सांगितलं, पण तो 4 वेळा माझ्या रूममध्ये डोकावून गेला. शेवटी त्याने बॉयकडे निरोप पाठवला, डॉक्टरनं सांगा की माझं अर्जंट काम आहे. मग मीच त्याला भेटायला बाहेर गेलो. तो लगेच जागेवरनं उठून माझ्याकडे आला. मला म्हणाला, मला फार भीती वाटते रे डॉक्टर, फार फार भीती वाटते. मी काय करू काय करू? मी म्हटलं, हे बघ राधे, उगाच भलत्या सलत्या भीतीला मनात थारा देऊ नकोस. हे बघ, आपलं डोकं असतं ना, डोकं. डोकं शब्दाच्या उच्चाराबरोबर त्याच्या भुवया उंचावल्या, पण तिकडे लक्ष न देता मी म्हटलं, आपलं डोकं फार नाजूक असतं, त्यावर शक्य तितका कमी ताण द्यावा. तेव्हा हे घाबरणं सोडून दे. तेच तुझा घात करेल. नाहीतर तुला तसं काही एक झालेलं नाही आहे. कुणी तुला कसलाही दोष देत नाही आहे. आता झालं गेलं डोक्यातून काढून टाक बरं. मी इतकं लांब लचक लेक्चर दिलं, पण राधेला जसं काही ते ऐकूच येत नव्हतं. त्याचं मन जे काही असंबद्ध बोलत होतं त्याचाच अर्थ लावण्यात तो गुंग होता. एकदम त्याने आजूबाजूला पाहिलं. कुणी ऐकत नाही ना याची खात्री करून घेतली आणि मग तो हलक्या, अगदी कुजबुजल्यासारख्या आवाजात मला म्हणाला, हे बघ, विचारतो म्हणून रागावू नकोस, पण काल दुकानावर येताना तू एखादी कुऱ्हाड आणली होतीस काय रे? एरवीच्या परिस्थितीत कोणी हा प्रश्न केला असताना तर मी त्याला खोळ्यात काढून मोकळा झालो असतो, पण राधेच्या घरी कुऱ्हाड असल्याच्या बातमीनेच माझ्या अंगातून भयाची शिरशिरी गेली.
पुढे येणाऱ्या भीषण प्रसंगाची जाणीव मला तिथेच पहिल्यांदा झाली. पण ते राधेला जाणवू नये म्हणून मी सारं हसण्यावरी नेलं. हात त्याच्या, एवढंच विचारायला तू इथे धावत आलास आणि म्हणे माझं अर्जंट काम. तुला कल्पना नाही डॉक्टर, तुला थट्टा वाटते, पण माझ्या लेखी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला माहिती आहे तू 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 नसणार आणलेली कुऱ्हाड. भीतीने जवळजवळ थरथरत राधे बोलत होता. पण दुसऱ्या कुणाकडे बोलायची देखील चोरी आहे. तुला निदान विचारू तरी शकतो, पण तू किंवा दुसऱ्या कोणीच ती कुऱ्हाड. तुम्ही 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 कुणी कशाला आणाल? पण माझं काय होतंय, अरे माझ्या लक्षातच नाही राहते रे. काही लक्षात राहत नाही आहे. मधलं विसरून जातो आणि मग गोंधळ होतो. त्या दिवशी आई गेली त्या रात्री मी कधी परत आलो ते मला नीटसं. मी राधेच्या तोंडावर हात ठेवला, आजूबाजूला पाहिलं. ऐकणारं कुणीच नव्हतं. मी त्याला हलकेच पण ठामपणे सांगितलं, हे बघ, त्या रात्रीविषयी कुठेही बोलायचं नाही. तुला काहीही झालेलं नाही, फक्त टेन्शन आलंय जरासं, समजलं? त्या संध्याकाळी मी गाडी घेऊन राधेकृष्णाच्या दुकानावर गेलो. तो कसली कुऱ्हाड म्हणतोय ते बघायला. मी त्याच्यावर संशय घेतोय असं वाटू न देता ती त्याच्याकडून काढून घ्यायला हवी होती, शक्य तेवढ्या लवकर. त्यानेही फारशी खळखळ केली नाही. कुऱ्हाड दाखवायला तो उत्सुक होताच. पटकन उठला आणि कुऱ्हाड आणायला आत गेला. मी दुकानात इकडे तिकडे पाहत बसलो. राधे मोठा कलावंत होता, यात शंकाच नाही. सगळी शिरं जिवंत वाटत होती. सगळी माझ्याकडे टवकारून पाहत होती, जशी काही मला विचारत होती, तू कोण आहेस? धडवालं शिर? तुझं धड काढून टाकलं पाहिजे एकदा, म्हणजे समजेल तू आमच्यातलाच. तू आमच्यातलाच. नुसत्या कल्पनेनेच मला घाम फुटला आणि एकाएकी मी असा काही दचकलो. हातात कुऱ्हाड घेऊन राधे दारात उभा होता. राधे, मी म्हणालो, राधे. आणि एकदम एक चांगली कल्पना माझ्या डोक्यात आली. नुसती कुऱ्हाड नेऊन काय फायदा? त्यापेक्षा राधेलाच काही दिवस आपल्याकडे ठेवलं तर. शक्य तेवढ्या हळुवारपणे मी त्याला ही कल्पना सांगितली. म्हणजे तुलाही वाटतंय की मी पेशंट आहे? राधे खिन्नपणे हसून म्हणाला, अरे पेशंट म्हणून नाही रे, पेशंट म्हणून नाही, नुसत्या विश्रांतीसाठी. कसला विचार म्हणून करायचा नाही, काम तर मुळीच करायचं नाही, नुसता आराम करायचा, बस. गप्पा मारायच्या, रेडिओ ऐकायचा. कबूल? आश्चर्य म्हणजे राधे कबूल झाला. एखाद्या लहान असहाय आज्ञाधारक मुलासारखा. मला एकदम त्याची दया आली. मी त्याला ओढून जवळ घेतलं, अगदी गच्च छातीशी धरलं. आजवर मी त्याच्यावर केलेलं सारं प्रेम एकदम उफाळून आलं. मी त्याच्या कानात सांगितलं, डरो मत राधे, अरे मी तुझ्या पाठीशी आहे ना, मग कुणी काही करणार नाही तुझं. हे बोलता बोलता अचानक माझं हे लक्ष एका वस्तूकडे गेला. मला आठवलं की मी आलो तेव्हा राधे त्याच वस्तूशी खेळत बसला होता. ते त्यानेच बनवलेलं गिरिजाचं चिनी मातीचं मस्तक होतं. ठरल्याप्रमाणे राधे हॉस्पिटलमध्ये येऊन राहिला. अजून त्याला स्वप्न पडत होती आणि भीतीची लाट अंगावर आल्यासारखं होई. परंतु एकंदरीत तो बराच सावरल्यासारखा वाटलं की तो जर कायम माझ्याकडे राहिला तर पुन्हा कधीच त्याच्या हातून काहीही वेडवाकडं घडणार नाही. पण ते होणं नव्हतं. 10-15 दिवसातच राधे घरी परत गेला. तो गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटेसच बातमी आली, गिरिजा बेपत्ता होती. रात्रभर तिची वाट पाहून तिचे वडील पहाटे शोधायला बाहेर पडले. प्रथम ते राधेकृष्णाकडेच गेले.
त्याला यातलं काहीच माहिती नव्हतं. कळलं तेव्हा तो नुसता खोळ्यासारखा रडायलाच लागला. मग ते माझ्याकडे आले. आम्ही दोघे मिळून पोलीस स्टेशनवर गेलो. पोलीस स्टेशनवर आम्ही पोचलो तो तिथे एक चमत्कारिक बातमी आम्हाला ऐकायला मिळाली. एक तरुणी मोटार अपघातात सापडली होती. गिरिजेच्या बापाचे पायच गळाले. कसाबसा धीर करून आम्ही अपघाताच्या ठिकाणी गेलो. पंचनामा चालला होता. मोटारचा ड्रायव्हर तिथेच होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो पूर्ण निर्दोष होता. रात्रीची वेळ असल्यामुळे गाडी पूर्ण वेगात होती. ती तरुणी रस्त्यातच उभी होती, पण तिच्या आविर्भावावरून ती पलीकडे जाणार असं वाटत होतं. ड्रायव्हरने हॉर्न वाजवला आणि तिच्या जाण्याच्या अंदाजाने गाडी पुढे नेली. पण अंदाज चुकला, कारण ती तरुणी जागची हललीच नाही. त्यामुळे तिला गाडीचं फार नाही, पण थोडासा धक्का बसला आणि तेवढ्याशा धक्क्याने ती खाली कोसळून पडली. गाडी थांबवून ड्रायव्हर तिच्याजवळ गेला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्या मुलीचं शीर आणि धड वेगवेगळं झालं होतं. कशावरून तो खरं बोलतो? मी पोलीस ऑफिसरला विचारलं. प्रेत ओळखण्यासाठी आम्ही त्याच्याबरोबर जात होतो. ते कळेलच आता तुम्हाला. त्याने आम्हाला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला देह दाखवला. स्वतःच्या हाताने चादर दूर करीत तो म्हणाला, पहा, ओळखता येतंय का? चादर दूर करताच जे दिसलं त्याने आमच्या अंगावर शहारे आले. कुऱ्हाडीने शिरापासून वेगळं केलेले ते धड गिरिजेचंच होतं. शिरही गिरिजेचंच होतं, पण ते चिनी मातीचं होतं. राधेला पाठीशी घालायला मला सवडच मिळाली नाही. गिरिजेच्या वडिलांनीच ते शिर तयार करणाऱ्या कारागिराचं नाव पोलिसांना सांगून टाकलं. लगोलग त्यांनी राधेच्या दुकानावर धाड घातली. सगळ्या फळ्यांवरची मुंडकी खाली अस्ताव्यस्त पडली होती. टकले लोक, हसणारे राक्षस, प्रेताची कवटी, भुवया नसलेला माणूस, डोळे फिरवणारं बाळ, दात पडलेला म्हातारा, सुळे लावलेला शेठजी, गुळगुळीत डोक्याची सुंदरी, जबडा हलवून दाखवणारा विदूषक, सगळ्यांची मुंडकी नुकत्याच होऊन गेलेल्या एखाद्या संहारात तुटून पडावीत तशी उलटसुलट वेडी वाकडी पडली होती. आणि त्या संहाराच्या मध्ये बसला होता तो त्या साऱ्यांचा कर्ता, त्या मुंडक्यांच्या सृष्टीचा ब्रह्मदेव. त्या क्षणी त्याला कसलंच भान नव्हतं. तो आपल्याच नादात काहीतरी करत बसला होता. मी त्याला हाक मारली, राधे. तो वळला आणि मग माझ्या ध्यानात आलं की तो काय करीत होता. तो एक मुंडकं स्टुलावर ठेवून त्याच्या केसांची वेणी घालत होता. मी पोलीस ऑफिसरला थांबण्याची खूण केली. तो जागच्या जागीच उभा राहिला, न बोलता. राधेने त्या वेणीवर सायलीच्या फुलांचा गजरा माळला. मी पुन्हा हाक मारली, राधे, आज कसलं चित्र करतोयस? त्याबरोबर राधेने स्टूल वळवलं. गिरिजा, माझी गिरिजा. स्टूलवरच्या मुंडक्याकडे बोट दाखवून तो म्हणाला. शेजाचा ब्रश उचलून त्याने लाल रंगात बुडवला आणि तिच्या पांढुरक्या कपाळावर कुंकू काढीत तो पुन्हा तेच म्हणाला, गिरिजा, माझी गिरिजा, माझी. पोलीस ऑफिसर पुढे झाला आणि त्याने ते मुंडकं उचललं. अजूनही त्यातून रक्त ठिपकत होतं. पोलिसांनी ते ताब्यात घेताच राधे रडू लागला. मोठ्याने, मुक्तपणे आक्रोश करू लागला. हळूहळू त्या आक्रोशाचं रूपांतर भीतीच्या आरोळ्यात झालं. त्यातला शब्दही कळत नव्हता. एखादं विलक्षण भय पाठीमागे लागलेलं मुक जनावर कण्हेल, हमरेल तशा त्या किंकाळ्या होत्या. मग काही लपवण्यात अर्थ राहिला नव्हता. मला सारं काही पोलिसांना सांगून टाकावंच लागलं. मी राधेकृष्णाच्या डोक्यात बिघाड झाल्याचं सर्टिफिकेट दिलं. त्यामुळे निदान त्याची शिक्षा चुकली. लवकरच तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. त्या घटनेचं मला विलक्षण दुःख झालं. किती ते दुसऱ्यांच्या लक्षात येणार नाही, कारण माझं
राधे कृष्णावर किती आणि कसं प्रेम होतं ते जग समजू शकणार नाही. लोकांना कळतं त्या आई आणि मुलगा यांच्यातलं, नवरा बायकोमधलं, भाऊ बहिणीचं प्रेम. पण 2 मित्रांमधलं प्रेम, 2 पुरुषांमधलं प्रेम नाही. त्यांना समजू शकत नाही. एनिवे, राधेवर मी जीवापाड प्रेम केलं. पण राधे एकटा कधी माझ्या वाट्याला फारसा आलाच नाही. प्रथम आई, मग गिरिजा. तेव्हा त्या दोघींचं जे झालं ते करण्यावाचून दुसरा काय उपाय होता? आणि मुणकी तयार करताना राधेला पाहिलं की माझ्या रक्ताला जशी काही उकळी फुटे. मला त्याचा हेवासुद्धा वाटायचा. मुणकी हातात खेळवता येतात म्हणून. पण ती संधी दैवाने मलाही दिली. ही विकृती आहे? छे, मला तरी कधीच तसं वाटलं नाही. तसं वाटत राहिलं तर त्याचा परिणाम राधेवर झाला होता तसा होतो. तो हॉस्पिटलमधला पेशंट आहे आणि मी डॉक्टर आहे. पण माझ्यात विकृती कशी असेल? दुकानाची डुप्लिकेट चावी माझ्याकडे विश्वासाने देऊन ठेवलेली आहे एवढं देखील लक्षात न राहणारा भोळा राधे आणि सारं काही शिताफीने उरकून टाकणारा मी. आमची तुलना तरी कशी होईल? पण राधे वेडा असला तरी माझं त्याच्यावर प्रेम आहे. आज तो माझ्या हॉस्पिटलमध्ये आहे. माझा एकटाच आहे. गेल्या 4-2 दिवसात एक गोष्ट मात्र मला जाणवू लागली आहे. नर्स परेराची राधेविषयीची आपुलकी वाढू लागली आहे. प्राणघातक वेड्याचा बळी जाण्याची आता तिची पाळी आहे. कथा इथे संपली आहे. रत्नाकर मतकरींच्या कथेचं नेहमीचे वैशिष्ट्य असतं की शेवटी एक त्याला अकल्पनीय असा ट्विस्ट ते देतात आणि त्यांच्या कथांचे चाहते असणाऱ्या सगळ्यांना त्यांची ती लिहिण्याची पद्धत, स्टाईल माहितीसुद्धा आहे, नाही का? भेटूया पुन्हा नव्या कथेसह.